नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 10वीचा वर्ग समीकरण हा धडा घेणार आहोत। या वर्ग समीकरणामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत ते कव्हर होतात। मी 8वी पासून काही शिकले असेल बेसिक, तर त्या बेसिक गोष्टी या धड्यामध्ये आहेत। वर्ग समीकरण त्यासाठी आपल्याला काय घ्यायचे, हे वर्ग समीकरण धडा घ्यायचे आहे। तसंच आपल्याला परिपूर्ण सिलेबस कव्हर करायचे आहे आपल्या बोर्डच्या एक्झामपर्यंत। तर आपल्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे, तर आपण सुरुवात करूया दुसऱ्या धड्यापासून। कोणता आहे? वर्ग समीकरण आहे। काय? वर्ग समीकरण। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ असेल, त्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तर लक्ष द्या, सर्वांनी समजून घ्या। बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण परिपूर्ण चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न करू या एकाच व्हिडिओमध्ये। नाही झालं तर पुढचा व्हिडिओ येईल लगेच। तर लक्ष द्या, वर्ग समीकरण म्हणजे काय। आता समीकरण म्हणजेच माहित नसेल तर समजून घ्या, x बरोबर काही ना काही संख्या असेल, बरोबरच्या साईडला आणि इकडं दोन्ही साईडला जर संख्या असतील, तुलना होत असेल, तर त्याला काय म्हणायचं? समीकरण। आता समीकरणाचे तसे भरपूर प्रकार असतात। कसे असतात? तर रेषीय बहुपदी, रेषीय समीकरण, असे काही वर्ग समीकरण, असे काही वर्ग समीकरणाचे प्रकार असतात। मग आता वर्ग समीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या समजून घ्या। वर्ग समीकरणाची व्याख्या काय म्हणते? ज्या समीकरणामध्ये एकाच प्रकारचे चल वापरले जाते, आणि त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 असतो, त्या समीकरणाला काय म्हणायचं? वर्ग समीकरण म्हणायचं। त्याची व्याख्या तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, तरी अजून एकदा समजून घ्या। ज्या समीकरणामध्ये, म्हणजे असं समीकरण असं समजा, x चा वर्ग प्लस इथं असेल x, त्यानंतर इथं असेल 9 बरोबर 0। ज्या समीकरणामध्ये एकाच प्रकारचे चल वापरले, इथे एकच चल आहे सगळे कळत असेल तर नसेल तर लक्ष द्या। इथं बघा 5x, या ठिकाणी याला x एबीसीडी मध्ये जे अक्षर वापरतात त्याला काय म्हणायचं? चल म्हणायचं। त्या साईडला जी संख्या असते त्याला म्हणायचं सहगुणक म्हणायचं। त्याला काय म्हणायचं? सहगुणक। मग आता ही संख्या याच्यामध्ये आपल्याला बघा, या समीकरणामध्ये जास्तीत जास्त घातांक किती आहे? जास्तीत जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त नाही पाहिजे, आणि कमीत कमी म्हणलं तर 1 पाहिजे। तसं असं विचार केला तर, मग कमीत कमी म्हणलं तर, जास्तीत जास्त म्हणलं तर काय, आपल्याला 2च्या व्यतिरिक्त नाही पाहिजे। मग याला काय म्हणायचं? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणायचं। वर्ग समीकरण म्हणायचं। आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप कशाला म्हणायचं? वर्ग समीकरणाचे सामान्य रूप ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0। हे लक्षात राहू द्यायचं इथं, हे इथं लक्षात राहू द्यायचे। कशात रूप आहे? हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे, सामान्य रूप आहे। मग या ठिकाणी a b c, a, b, c हे वास्तव संख्या असतील। हे काय असतील? वास्तव संख्या। हे असतील वास्तव संख्या। म्हणजे काय? या जागी कोणती ना कोणती अंक असतील, ज्या संख्या असेल, या जागी काही ना काही संख्या असेल, त्याला म्हणायचं वास्तव संख्या। त्यानंतर x म्हणजे हे काय आहे? चल आहे। काय आहे? चल। काल काही पर्यंत तर काय शिकलं? लक्ष द्या, एक वेळेस रिवाइज करतो। वर्ग समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये एकाच प्रकारचे चल वापरले जाते आणि त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 असते, त्याला म्हणायचं वर्ग समीकरण। वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असते ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0। हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। हे पाठ असू द्या, हे आपल्याला थोड्या वेळात लागणार आहे, आणि आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये एका मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकते, त्यासाठी लक्षात राहू द्या। इथे a b c हे काय म्हणलं तर वास्तव संख्या। वास्तव संख्या म्हणजे a b c च्या जागी काही ना काही संख्या असतात, काही 1 2 3 4 असं काही समजून घ्या, त्याला म्हणायचं वास्तव संख्या। क्लिअर आहे पर्यंत? नेक्स्ट पॉईंट बघा, लक्ष द्या। पुस्तकामध्ये सर्व आपण गणित घेणार आहोत, सोडलेले गणित आणि सर्व A to Z घेणार आहोत। त्यासाठी सर्वजण व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ कंप्लीट पहा। बघा, आपल्याला सर्वजण च्या अगोदर एक कृती दिली आहे, खाली कृती पूर्ण करा। कृतीमध्ये आपल्याला समीकरण दिले आहे, मी डायरेक्ट कृतीचे प्रश्न लिहितो। x चा वर्ग -4 बरोबर 0। त्यानंतर दुसरा प्रश्न, y चा वर्ग बरोबर 2y -7। नंबर 3 अशा प्रकारचे प्रश्न दिले आहेत, प्लस 2x बरोबर 0। या ठिकाणी आपल्याला काय करायला सांगितलं? लक्ष द्या,
खालील तक्ता पूर्ण करा. त्याचं सामान्य रूप लिहायचे, त्यानंतर ए बी सी च्या किमती काढायच्या. हे कृती दिलेली आहे आपल्याला. हे काय कृती करायची आहे, कृती क्रमांक 1 आहे. कृती क्रमांक 1 आहे. या कृतीमध्ये आपल्याला काय करायचे, या समीकरणाचं सामान्य रूपात लिहायचे आणि आपल्याला ए बी सी च्या किमती काढायचे. तर ते कसे काढू लक्ष द्या. आपल्याला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाठ आहे. ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. प्रत्येक समीकरण वर्ग समीकरण ह्या रूपामध्ये लिहायचं अगोदर. या रूपामध्ये लिहिल्यानंतर त्याचे आपल्याला एबीसीच्या किमती काढता येतात. तर समजून घ्या, इथं x आहे, इथं साधी संख्या आहे. आपल्याला इथं x चा वर्ग असलेली आहे, त्यानंतर साधा x आहे म्हणजे याच्यावर काय नाही म्हणजे 1 आहे. त्यानंतर c आहे, इथं x आहे, त्यानंतर इथे x चा वर्ग असलेला आहे आणि वर्ग नसलेला आहे. म्हणजे काय, तर आपल्याला लिहायचे आहे ना, सुरुवातीला वर्ग असलेले लिहायचे a1 वर्ग असलेले. त्यानंतर साधं चल आहे का आपल्याकडे, नाही म्हणून त्याला काय घ्यायचं 0x घ्यायचं. त्याला काय घ्यायचं 0x. त्यानंतर -4 बरोबर 0. ज्या ठिकाणी नाही बी वाला टर्म्स नाही आपल्याला आहे का ते नाही, म्हणून काय घेतलं आपण त्या ठिकाणी 0 घेतलं. मग घेतल्यानंतर आता ए बी सी च्या किमती काढायची. ए बी सी. ए बरोबर किती आहे बरं, या ए म्हणजे याच्या साईडला कोणतीही संख्या नसते म्हणजे काय असते 1 असते. ए बरोबर किती आहे मग 1 आहे. बी बरोबर किती आहे 0. नाही म्हणजे काय घ्यायचं 0. बी म्हणजे तर आहे का आपल्याकडे नाही म्हणून काय घ्यायचं 0. आणि 0च्या पुढे कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसते, साईड नसते, त्यासाठी द्यायची गरज नाही. तर आपण दिल्या व फॉर्मॅलिटीसाठी दिलेल्या द्यायची आवश्यकता नसते. त्यानंतर सी म्हणजे किती, सी म्हणजे काय आहे बरं आपल्याकडं, हे ए वालं, हे बी वालं, हे सी वालं. सी म्हणजे किती आहे मग आपल्याकडे -4 आहे. -4. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं कृतीमधलं. अशाच प्रकारे दुसरं बघा. याला आपल्याला काय करायचे, सामान्य रूपात लिहायचे. सामान्य रूप म्हणजे पहिल्या सुरू वर्ग असलेले पाहिजे, वर्ग असलेले लिहिलं. त्यानंतर बरोबरच्या इकडं हे सगळं टर्म्स बरोबरच्या इकडे न्यायचे आपल्याला. याच्या पुढे कोणतेच चिन्ह नाही म्हणजे काय असते प्लस असते. इकडे येऊन मायनस किती मग 2y. हे 7 कशात येतं प्लस मध्ये आहेत का मायनस मध्ये येतं, मायनस मध्ये बरोबरच्या इकडे येऊन काय झाले प्लस झाले, +7 बरोबर 0. काही लोकांना माहित नसतं हे काय होते, तर फक्त चार शब्द ध्यान. बरोबरचं साईन आहे की नाही, बरोबरचं साईन याच्या इकडे तिकडे जर साईन संख्या न्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागते, विरुद्ध घ्यावं लागते म्हणजे उलटे घ्यावं लागते. इकडे जर मायनस मध्ये असेल तर तिकडे जाऊन प्लस मध्ये असेल तर मायनस मध्ये असेल तर प्लस मध्ये, गुणाकार करत असेल तर भागाकार करत असेल तर गुणाकार. 4 शब्द उलट बोलायला शिका. गुणाकार मध्ये भागाकार म्हणा, भागाकार मध्ये की गुणाकार म्हणा, बेरीज मध्ये वजाबाकी म्हणा, वजाबाकी मध्ये की बेरीज म्हणा. उलट बोलायचं म्हणजे तसं उलट बोलायचं नाही. हे बरोबरच्या तिकडे नेते बस आपल्याला असं साईन करावं लागणार आहे, त्यासाठी असं लिहावं लागतं. मग या ठिकाणी बघा ए म्हणजे किती आहे बरं आपल्याकडे, वायच्या साईडला या चलाच्या साईडला काय चिन्ह म्हणजे काय असते म्हणायचं 1 असते म्हणायचं. काय म्हणायचं 1. ए बरोबर किती आहे मग 1. त्यानंतर बी बरोबर किती आहे बरं आपल्याकडे, बी बरोबर वायच्या साईडला काय आहे बरं आपल्याकडे -2 आहे. किती आहे -2 लिहायचं. त्यानंतर सी म्हणजे किती आहे आपल्याकडे बरं, सी बरोबर 7 आहे. सी बरोबर 7. त्यानंतर अशाच प्रकारे तिसरा शेवटच्या गणित कृतीमधलं. तर आपल्याला याच्या कोणत्या रूपात लिहायचे, वर्ग असले सुरुवातीला लिहायचे. त्यानंतर 2 नंबरला काय वर्ग नसलेलेच आहे दिलेच आहे. त्यानंतर आपल्याकडे कोणती टर्म्स नाही, आता तिसरी टर्म नाही. तिसरी टर्म नाही म्हणजे काय लिहायचं 0 बरोबर 0. मग याची किंमत काय बरं आपल्याकडे काही नाही म्हणजे याच्या साईडला काय आहे 1 आहे, काय नाही म्हणजे 1. त्यानंतर त्याच्या साईडला किती आहे, बी बरोबर किती 2. त्यानंतर सी बरोबर किती आहे 0. अशा प्रकारे आपली कृती संपलेली आहे. काही प्रॉब्लेम आहे का बघा आणि ते स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न, कृती संपली आहे तसं तर पहिलाच प्रश्न आहे कृतीमध्ये गणित सोडलेले गणित. पहिला प्रश्न असं म्हणते की खालील समीकरणे सोडवा. खालील असा प्रश्न आहे, लक्ष द्या. खालील पैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते
ठरवा असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न 3x चा वर्ग मायनस 5x प्लस 3 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आहे की नाही ते आपल्याला सांगायचे. वर्ग समीकरण असण्यासाठी अट आहे. अट म्हणजे एक आपलं सामान्य रूप आहे. सामान्य रूपामध्ये जर बसत असेल कुठलंही समीकरण तर त्याला वर्ग समीकरण आहे असं म्हणायचं. वर्ग समीकरणाची व्याख्या माहिती आपल्याला ज्या समीकरणामध्ये एकाच प्रकारचे चल वापरले जाते त्या चलाचं जास्तीत जास्त घातांक किती असते 2 असते तर वर्ग समीकरण म्हणतात. मग हे फॉलो करते की नाही लक्ष द्या. त्यात इथं ए आहे म्हणजे एक्स वाला आहे, त्यानंतर इथं बी वाला आहे आणि इथं साधी संख्या आहे. याच्यावर काही नाही म्हणजे इथं आहे किती इथं 2 आहे. किती इथं 2. त्याच्या साईडला काही असू दे आपल्याला काही बिघडणार नाही. तर 0 असू नये फक्त त्याच्या साईडला काय नाही 0 राहू. 0 असेल त्याला 0 करते मग वर्ग समीकरण राहील काय नाही राहणार नाही. त्यासाठी फक्त या ठिकाणी 0 नाही पाहिजे इकडे कुठेही 0 असेल तरी चालते. मग इथं काय हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे की नाही बरं आहे. कारण का या समीकरणामध्ये जास्तीत जास्त घातांक किती आहे 2 आहे आणि याच्यामध्ये एकाच प्रकारचे वापरलं आहे. त्या चलाचं जास्तीत जास्त घातांक किती आहे 2 आहे म्हणून वर्ग समीकरण आहे. जर शॉर्टकटमध्ये लिहितो तुम्ही पुस्तकामध्ये दिलेले आहेत व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न 9y चा वर्ग प्लस 5 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आहे की नाही ते सांगा. आहे की नाही बरं. इथं काय वर्ग आहे वायच्या वरी किती आहे 2 आहे. त्यानंतर ही साधी संख्या म्हणजे सी वाली आहे. त्यानंतर ax वाला आहे. मग बी वाला आहे का आपल्याकडे bx वाला नाही. असं नसो आपल्या काही जणांना नाही म्हणजे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा 3m चा घन नाही. तिसरा प्रश्न m चा घन मायनस 5m चा वर्ग प्लस 4 बरोबर 0. तर हे तिसरा प्रश्न वर्ग समीकरण आहे की नाही सांगा. आहे का इथं वर्ग सर आहे म्हणजे नाही. कारण का याच्यावर जास्तीत जास्त किती आहे 3 आहे. जास्तीत जास्त 2च्या वर पाहिजे का आपल्याला नाही. वर्ग समीकरण या समीकरणाचा घातांक काय आहे 3 आहे म्हणून वर्ग समीकरण नाही. त्यानंतर चौथा प्रश्न थोडासा चेंज करून देतो. m प्लस 2 दुसऱ्या कंसात m मायनस 5 बरोबर 0. आता हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते सांगा. कसं बघायचं मग वर्ग समीकरण आहे की नाही तर याला चेक करावं लागलं आपल्याला करून बघावं लागेल. इथलं m बाहेर काढायचं. एक कंस याच्या साईडला लिहायचं m मायनस 5 काय उरलं 2 उरलं. हे कंस अजून लिहायचं याच्या साईडला m मायनस 5 बरोबर 0. m गुणिले m चा वर्ग 5 आणि m चा गुणाकार 5m. त्यामध्ये अजूनचा गुणाकार 2m. त्यानंतर दोघांचा गुणाकार मायनस 10 बरोबर 0. त्या दोघांचं साईन कसं आहे बरं वेगळं साईन असतं तर काय करायचं वजाबाकी 5 मधून 2 गेले किती राहिले 3m राहिलं मायनस 10 बरोबर 0. आता हे गणित हे जे उत्तर आले आपलं कोणतं फॉलो करते ax च्या वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या सूत्राला फॉलो करते. म्हणजे याचा घातांक 2 आहे. यामध्ये चल एकच आहे. एक चल आहे घातांक जास्तीत जास्त किती आहे 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपला. याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर हे झालं असेल तर आता आपल्याला दुसरा पॉईंट घ्यायचे. वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच उपली दिलेले जे x आणि y चे किमती दिलेले असतात ते उत्तर आहे की नाही आपल्याला पाहायचं असते. तर काय म्हणायचा प्रश्न दिलेला आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे ते घेऊत आपण. सोडलेली उदाहरण आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न 2x चा वर्ग मायनस 7x प्लस 6 बरोबर 0 या समीकरणाच्या नंबर 1 x बरोबर 3/2 नंबर 2
एक्स बरोबर -2 या उकळी आहेत की नाही ते ठरवा. तर लक्ष द्या, हे उकळी आहेत की नाही आपल्याला पाहायचे आहे. तर काय करायचं, हे समीकरण लिहून घ्यायचं जसं तसं. काय समीकरण, 2x² - 7x + 6 बरोबर 0. काहीच नाही, तिथली संख्या घ्यायचं आणि या चलाच्या ठिकाणी ठेवायचं. चल कोणता आहे तर बघा, x बरोबर 3/2. हे काय ठेवायचं, या चलाच्या ठिकाणी ठेवायचं. x बरोबर हे 2 ला 2, x च्या जागी किती बरं 3/2 कंसाचा वर्ग, कारण का x चा वर्ग असल्यामुळं एवढ्याचा वर्ग करायचा. -7 इथं लिहायचं किती मग 3/2. फक्त याचं x आहे म्हणजे फक्त इथं साधी संख्या बसली, त्यानंतर 6 बरोबर 0. त्यानंतर 2 ला 2 जशा तसं, 3 चा वर्ग 9, इथं 2 चा वर्ग 4, म्हणजे घातांकाचे नियम वाटून देतात. याचा वर्ग केला, याचा वर्ग केला, मायनस इथं 7 त्रिक 21, हे 2 ला 2 + 6 बरोबर 0. त्यानंतर या 2 त्या 2चा म्हणजे 4 सोबत भागाकार होईल, 2 1 2, 2 2 4, इथे 9 किती 4 नाही किती 2 2 1 2 2 2 4, इथं आलं 21 किती 2 + 6 बरोबर 0. त्यानंतर याच्या पुढे याचा छेद कसा आहे, सारखा आहे. छेद कसा आहे, सारखा. छेद सारखा असेल तर वरच्या वरचे होतं. बाकी 21 मधून 9 गेले किती राहिले, 21 मधून 9 गेले 11 राहिले, तर 12 राहिले. 12 भागिले 2 + 6 बरोबर 0. इथं राहिले -12. मोठे 21 आहे, मोठे 21 आहे, त्यामुळं मोठ्या संख्येचं साईन दिलं. मग दिल्यानंतर याचा भाग करायला -6 + 6 बरोबर 0. 6 मधून 6 गेले 0 राहिले आणि हे झाले 0 बरोबर 0. म्हणजे काय, उकली आहेत की नाही तर कसं ठरवायचं तर समजून घ्या. ज्या समीकरणाच्या जर किमती आपण असं दिलेल्या किमती जर ठेवल्यानंतर जर दोन्ही बाजू जर 0 होत असतील म्हणजे इक्वल होत असतील, समाधान होत असेल, म्हणजे त्याला इक्वल होत असेल म्हणजे समाधान होत असेल, त्याला काय म्हणायचं, उकली म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, उकली. काय ज्या समीकरणामध्ये आपण x आणि किंवा कोणतीही अशी चल असतील त्याच्या किमती दिलेल्या असतील, ठेवल्यानंतर जर दोन्ही समाधान होत असतील म्हणजे इक्वल होत असतील, दोन्ही बाजू 0 होऊन बसत असतील, त्याला म्हणायचं उकली. काय याची स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. कारण नेक्स्ट आता याच्यामध्ये दुसरा, याच्यामध्येच कंटिन्यू. आता आपण बघायचे की हे 2 ठेवल्यानंतर याचे उत्तर येईल काय, म्हणजे 0 येऊ शकते काय. इथं काय आपल्याकडे बघा, दुसरा 2 नंबरचा बघा समीकरण काय आहे, 2x² - 7x + 6 बरोबर 0. x बरोबर किती ठेवायचे आपल्याला, -2 ठेवायचे. आता काय ठेवायचे आपल्याला, -2 ठेवायचे. हे 2 ला 2, x च्या जागी किती ठेवायचे, -2, 2 चा वर्ग इथं 7, -2 + 6 बरोबर 0. हे 2 ला 2, 2 चा वर्ग 4, वर कुठल्याही संख्येचा वर्ग मायनस संख्येचा वर्ग काय ते प्लस मध्ये येते, तिथे फक्त 4. त्यानंतर मायनस प्लस 7 2 14 + 6 बरोबर 0. इथे 4 2 8, इथं किती आले 14 आणि इथं 6, सगळ्याची बेरीज 28 झाली, 28 बरोबर 0. आता इकडं 28 आहे, तिकडं 0 आहे, दोन्ही बाजू सारखे झाले काय, नाही आहे. म्हणून हे दिलेली ही जी दिलेली आहे की नाही किंमत, ही उकल नाही म्हणायची. काय म्हणायचं, उकल नाही. आपण अशा प्रकारे पहिला प्रश्न सोडले आहे. याचं काही प्रॉब्लेम आहे का बघा. त्यानंतर कृती लागलेली आहे, अजून कृती घेऊन आपण सॉल्व्ह करू. तर समजून घ्या एक कृती. बघा प्रश्न असा दिलेला आहे, कृती दिलेली आहे. कृतीमध्ये के ची किंमत काढायची. जर x बरोबर 5 हे kx² - 14x - 5 बरोबर 0. हे पुढचा वाचित प्रश्न समजून घ्या. या वर्ग समीकरणाच्या नाही या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपण कृती न करता आपण काय करायचं, सर्व गणित करायचं, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर बघा असा प्रश्न दिलेला आहे, याचं एक मूळ दिलेलं आहे. तसं आपण घ्यायचं गणित काहीच नाही, हे समीकरण उचलून घ्यायचं साईडला. काय समीकरण, kx² - 14x - 5 बरोबर 0.
एक्स बरोबर किती दिले आपल्याला 5 दिलेले. काय अवघड आहे पण आतापर्यंत केले तसंच करायचे, फक्त के ची किंमत काढायची, ही किंमत घेतली ह्या समीकरणावर ठेवायची. कुठे ठेवायचे हे बरोबर ठेवायचे एक्सच्या जागी. हे दोघी कसं येतं याचा अर्थ होतो की एक्स आणि 5 हे सारखेच आहेत म्हणून ह्याच्या जागी आपण काय बसू शकता 5 बसू शकता. इथे लिहायचे किती के एक्सचा वर्ग नाही एक मिनिट इथं काय लिहितो आपण आता एक्सच्या जागी काय बसवायचे आपल्याला 5 बसवायचे. इथं 5 मायनस 14 एक्सच्या जागी 5 मायनस 5 बरोबर किती कायचं नाही म्हणजे काय 0. त्यानंतर केला के 5 चा वर्ग 25 इथं 5 त्यानंतर 5 बरोबर 0. हे 25 कधी संख्या समोर लिहिली जाते तर 25 के लिहायचं. या दोघांची बेरीज -85 कारण का दोघांचं साईन कसं आहे सारखं बरोबर 0. एक मिनिट 14×5 = 70 14×5 एक मिनिट 14×5 = 70 आणि हे 75. इथं 25 के बरोबर हे कशामध्ये मायनस मध्ये जाऊन प्लस मध्ये जातील इकडे आले 75. या के आणि 25 मध्ये कोणतं साईन असते तर गुणाकार असते. गुणाकारातला भाग करा. के बरोबर 75/25 के बरोबर 25×3 = 75 के बरोबर किती आला 3 आला. अशा प्रकारे कृती संपलेली आहे. तर आपण काय शिकलं लक्ष द्या. वर्ग समीकरण धडा चालू आहे आपल्याला परिपूर्ण धडा कंप्लीट करायचे एका व्हिडिओमध्ये. तर चांगलं लक्ष देऊन बघा. थोडंसं सुरुवातीला थोडं आवाजाचा प्रॉब्लेम होईल, थोडा ॲडजस्ट करा. पहिला लेक्चर आहे, पहिला व्हिडिओ आहे आपला या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे. आता आपल्याकडे सराव समज लागलेला आहे. सराव समज वर्ग समीकरणामधला सराव समज लागलाय. समजा सराव समज 2.1 पहिला प्रश्न कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. काय वर्ग समीकरण लिहा म्हणते असा प्रश्न. कोणतं जे आकृती समीकरण लिहून टाकायचं काय एक्सचा वर्ग बरोबर 9 वर्ग समीकरण आहे बस झालं एक. त्यानंतर दुसरं हे 1 त्यानंतर दुसरं 7x चा वर्ग 5 बरोबर 9 बरोबर 0 झालं. असं काही समीकरण लिहून टाकायचं झालं. पहिल्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न दुसरा क्वेश्चन नंबर 2 सराव संच बघा. प्रश्न अशा प्रकारचा आहे. खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. तर पहिला प्रश्न असा आहे. दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न +5x - 2 बरोबर 0. चला हे वर्ग समीकरण आहे की नाही मग कमेंट मधून सांगा. आहे. कारण काय आहे स्पष्टीकरण याच्यावर किती आहे 2 आहे आणि एकाच पद्धत चल आहे बस. आणि हे फॉलो करते ax चा वर्ग + bx + c बरोबर 0. हे दोन फॉलो करू न करू हे आणि हे फॉलो करायला गेले बस वर्ग समीकरण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न अशा प्रकारचा आहे. y चा वर्ग बरोबर 5y - 10 हे वर्ग समीकरण आहे की नाही मग आहे. बघा मग आपल्याला याला सामान्य रूपात द्यावं लागेल. सामान्य रूप कुठं आहे या सामान्य रूपानुसार द्यायचं. सुरुवातीला वर्ग असते त्यानंतर साधी संख्यामध्ये त्याच्यासोबत y जोडलेला असं म्हणजे चल जोडलेला असं. त्याच्या पुढे कोणतं साईन आहे कोणते चिन्ह दिसत नसेल तर काय असते प्लस असते. इकडला साईड येऊन -5y हे 10 कशात येतं मायनस मध्ये इकडे येऊन +10 बरोबर 0. हे फॉलो करते की नाही हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवायचे आपल्याला. y चा वर्ग + 1/y
बरोबर 2. वर्ग समीकरण आहे की नाही? आहे म्हणशाल का? इथं y दिसाले आपल्याला आणि याच्यामध्ये 2 आहे. नाही असं चालणार नाही. वर्ग समीकरण आहे की नाही ते बघावं लागणार आहे. तर काय काय करायचं? आपल्या छेदामध्ये कधी संख्या नाही पाहिजे होती असले आपल्या सामान्य रूपामध्ये आहे का? कुठे छेदामध्ये लिहायचं होतं? छेदाचं खाली असं आहे का? आपल्या कुठे नियम नाही. मग आपल्याला असं लिहावं लागेल y गुणिले y. हे आपल्याला जर खालची संख्या कट करायची असेल तर लक्षात ठेवा, वरची संख्या कट करायची असेल तर त्याला काय करायचं? कधी बी भागायचं आणि खालची संख्या कट करायची असेल त्याला गुणायचं. मग आता ही खालची संख्या कट करायची मला छेदाची, तर ह्या संख्या मला सगळीकडे गुणावं लागेल. ही संख्या याच्यासोबत घ्यायचं, याच्यासोबत घ्यायचं, याच्यासोबत घ्यायचं. हे प्लसला प्लस, हे गुणाकार साईन आहे, y आहे, हे प्लस आहे. इथं 1/y गुणिले y बरोबर 2 गुणिले किती? y. त्यानंतर या दोघांचा गुणाकार याच्यावर काय म्हणजे 1 आहे, दोघांचा गुणाकार आला 3. हे y कॅन्सल होते. तर आता 1 प्लस काय राहिला 1 बरोबर 2 आणि yचा गुणाकार 2y. इथं सरळ दिसते की आपल्याला याच्यामध्ये किती आहे? 3 आहे, म्हणून वर्ग समीकरण नाही. तिसऱ्याचं उत्तर काय आहे? मग वर्ग समीकरण नाही. त्यानंतर चौथं हे वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवायचं, बघायचं आपल्याला. काय बघा प्रश्न अशाच प्रकारचा आहे, थोडं लक्ष द्या. x प्लस 1/x बरोबर -2 आहे. मग आता याच्यामध्ये वर्ग समीकरण आहे की नाही ठरवण्यासाठी आपल्याला छेदाची संख्या कॅन्सल करावं लागेल. मग लिहायचं x गुणिले x प्लस 1/x गुणिले x बरोबर 2 आणि x. या दोघांचा गुणाकार x गुणिले x चा वर्ग, हे x आणि x कॅन्सल होतील, त्याच्यावर 1 आहे राहील. त्यानंतर या दोघांचा गुणाकार -2x. सहज दिसते की आता काय राहिले? 2 राहिले. मग वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहिता येते. वर्ग असले सुरुवातीला, त्यानंतर हे इथे येईल 2 नंबरला, हे शेवटी येईल, बस. त्यानंतर 5वा प्रश्न. 5वा प्रश्न अशा प्रकारचा आहे. m प्लस 2 दुसऱ्या कंसात m -5 बरोबर 0 अशा प्रकारचं आपण गणित बघितलं थोड्याच वेळाखाली. हे वर्ग समीकरण आहे की नाही ठरवायचं आपल्याला. तर याच्यातून m बाहेर काढायचं. असे 2 कंस असले तर लक्षात ठेवा स्टेप. पहिल्या कंसात एक संख्या बाहेर काढायचं, दुसरा कंस लिहायचं, ही उरलेलं इथं लिहायचं m -5. काय उरलं? 2 उरलं, इथे लिहायचं m -5 बरोबर 0. m गुणिले m चा वर्ग, 5 आणि m चा गुणाकार 5m, या दोघांचा गुणाकार 2m, त्यानंतर 5 दोन्ही 10 प्लस मायनस मायनस. या दोघं साईन कसं आहे? वेगळं साईन आहे, म्हणून दोघांची बदला किती येईल? 3m -10 बरोबर 0. मग दिसते की नाही तुम्हाला वर्ग समीकरण आहे म्हणून? आहे की नाही? बरं आहे. चला एवढ्याचे स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून करा, व्हिडिओ पॉज करून घ्या. आपल्याला सर्व तरी कंप्लीट करू द्या. सहावा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नातला 6वा प्रश्न लक्ष द्या. m चा घन प्लस 3m चा वर्ग -2 बरोबर 3m चा घन. आता हे वर्ग समीकरण आहे की नाही ठरवायचं आपल्याला. तर बघा काय करावं लागेल आपल्याला. इथं लिहायचं घन असलेले हे -3m चा घन, सारखं सारखं एखादं घ्यायचं, प्लस 3m चा वर्ग -2 बरोबर 0. या दोघांचं साईन कसं आहे? याच्या पुढे काय नाही म्हणजे 1 आहे, तेव्हा वरती गेले त्या 2m चा घन प्लस 3m चा वर्ग -2 बरोबर 0. याचा आता हे काही जरी केलं ते कटणार का 3 नाही, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. अशा प्रकारे प्रश्न दुसरा संपला. तर लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 3 सरळसंच चालू होता आपला. सरळसंच मधला 3रा प्रश्न लक्ष द्या. खालील समीकरणे कोण्या रूपात लिहायचे? ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचे आपल्याला. तर हे स्वरूप काय असते तर आपल्याला आपण बघलं थोड्याच वेळाखाली. तर याला काय करायचं? हे समीकरण दिलं, एवढा प्रश्न दिला आपल्याला, एबीसीच्या किमती पण काढायचे. तर याला लिहायचं असं, लक्ष द्या. सुरुवातीला वर्ग असलेले पाहिजे. नियम काय म्हणते? आपलं सामान्य रूप काय? ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे आपलं सामान्य रूप आहे. तर हे सामान्य रूप असेल तर सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे?
वर्ग असले पाहिजे, याच्या पुढे कोणतं साईन आहे, मायनस आहे, इकडे येऊन प्लस एचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग म्हणजे ए एक्स वर्ग म्हणजे वायचा वर्ग, त्यानंतर हे याच्या पुढे कोणतं साईन आहे, काही नाही म्हणजे काय असते प्लस 2y, त्यानंतर 10च्या पुढे कोणतं साईन आहे, काही नाही म्हणजे प्लस असते, मग बरोबर इकडे येऊन -10 बरोबर 0. आता हे झालं कोण्या रूपामध्ये लिहिले आपण, ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 ह्या रूपामध्ये लिहिल्या. तर लिहिल्या तर आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या. ए म्हणजे वायच्या साईडला काय असते, 1 असते, 1 लिहिलं क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर बी म्हणजे किती, वायच्या साईडला, या वायच्या वर्गाच्या साईडला, इथं फक्त वायच्या साईडला किती 2, इथं काय नाही म्हणजे 1. सी म्हणजे किती मग -10. अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला. तिसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न झाला. बघा आता दुसरा प्रश्न काय म्हणते, तिसऱ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न अशा प्रकारचा आहे. बघा एक्सचा एक्स मायनस 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x प्लस 3. तर हे गणित सोडून बघायचे की आपल्याला कोण्या रूपात लिहायचे, ह्या रूपात लिहायचे, ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी ह्या रूपात लिहायचे. बघा काय करायचं, हे काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सूत्रपाठ पाहिजे. कोणतं सूत्र बघा, ए मायनस बी कंसाचा वर्ग, ए चा वर्ग मायनस 2ab, एक मिनिट, मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. हे सूत्रपाठ असेल तर तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करता येते. हे आपण लहानपणापासून बघायलाच. तर काय सूत्र बघा, ए एक्सचा वर्ग म्हणजे एवढ्याला ए समजायचं, एवढ्याला बी समजायचं. एचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग, एक्सचा वर्ग, याचा गुणाकार आणि दुप्पट, दुप्पट म्हणजे 2, गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर काय येते, फक्त एक्स येते, कारण का एक्स आणि एकचा गुणाकार केला तर एकच राहते, आणि दुप्पट म्हणजे 2. त्यानंतर बीचा वर्ग, बी म्हणजे 1, एकचा वर्ग काही करा काय येते, एकच येते, बरोबर किती 2x प्लस 3. इथपर्यंत क्लिअर आहे. मग सारखं सारखं एका जागी आणायचं, हे एक्सचा वर्ग जसं तसं, मायनस 2x जसं तसं, हे कशात आहे, सगळं कशात आहे याचा विचार करायचा, याच्या पुढे प्लस आहे, इकडे येऊन -2x, हे -1, हे 3 कशात आहे इथं प्लस मध्ये, इकडे येऊन -3 बरोबर 0. हे एक्सचा वर्ग जशात तसं, या दोघांचा साईन कसं आहे, सारखं, सारखं साईन आणि वेगळं साईन ध्यान ठेवा. सारखं साईन असं तर वजाबाकी, सारखं साईन असं तर बेरीज करायचं, आणि वेगळं साईन असं तर वजाबाकी करायचं आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. याच्या दोघांचा साईन कसं आहे, सारखं आहे, मग द्यायचं -4x. या दोघांचा साईन कसं आहे, सारखं, मग दोघांची बेरीज -4 बरोबर 0. अशा प्रकारे दुसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न झालेला आहे. याच्या आपल्याला काय काढायचं तर ए बी सीच्या किमती काढायच्या. ए म्हणजे एक्सच्या साईडला काय आहे, 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1. बी म्हणजे किती, या वायच्या एक्सच्या साईडला किती येतं -4, आणि सीच्या साईडला, सी म्हणजे साधी संख्या किती आहे -4. अशा प्रकारे 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न बघा काय म्हणते, तिसरा प्रश्न कंटिन्यू करू, सराव संच फिनिश करू लवकरच. तिसरा प्रश्न अशा प्रकारचा आहे, 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग -9. तर लक्ष द्या कसं सॉल्व्ह करू तर, हे 3m चा वर्ग जशा तसं, हे सगळं कशात आहे टर्म्स प्लस मध्ये, इकडे येऊन -2m चा वर्ग, हे सगळं कशात आहे -9, इकडे येऊन +9 बरोबर 0. याचा घातांक कसा आहे, याच्यावर 2 आहे, त्याच्यावर अंचन कसे आहेत, सारखे आहेत, मग दोघांची वजा बाकी एम राहिला, याच्या साईडला 1 लिहायची गरज नाही, +9 बरोबर 0. आता हे रूप आलं कसं, ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 या रूपामध्ये आलं. मग इथं आपल्याला जे माहित नाही त्याला काय करावं, 0 दिसत नाही का, इथे लिहितो. तर इथं ए म्हणजे किती आहे 1, बी म्हणजे नाहीच आपल्याकडे साधी टर्म्स नाही, मग काय करायचं 0 मानायचं, आणि सी बरोबर किती आहे मग 9. अशा प्रकारे प्रश्न तिसऱ्या मध्ये किती झाले, प्रश्न 3 झाले. याची स्क्रीनशॉट घ्या लवकर. चला नेक्स्ट. पाचवा प्रश्न, एक मिनिट चुकून राहिला होता, ते चौथा प्रश्न होता. तिसरा प्रश्न हा आहे. प्रश्न असा आहे, एक्सचा वर्ग प्लस 5x, ते जे आधी चौथा म्हणलं होतं ना, ते तिसऱ्या प्रकारचा होता, नाही ते चौथा होता, हे तिसरा आहे, बरोबर -3 कंसात 3, एक मिनिट, इथं फक्त काय मायनस कंसामध्ये -x. अशा प्रकारे तिसरा प्रश्न आहे, लक्ष द्या. सॉल्व्ह करू तर, एक्सचा वर्गला वर्ग 5x जसं तसं, हे मायनस नाही, याला गुणायचं आपल्याला -3x, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, कंसाचा अर्थ काय गुणाकार, मायनस मायनस प्लस
x ला x, त्यानंतर सारखं सारखं एका जागी आणायचं, x चा वर्ग सुरुवातीला प्लस 5x, हे x याच्या साईडला येऊन बसतील, कशामध्ये आहे प्लस मध्ये इकडे येऊन मायनस मध्ये, हे 3 कशामध्ये येतं मायनस मध्ये इकडे जाऊन प्लस मध्ये, बरोबर 0. या दोघांचा साईन वेगळा आहे, वेगळा साईन असं तर काय करायचं, दोघांची वजाबाकी याच्या पुढे काय नाही म्हणजे एक असते, दोघांची वजाबाकी केली 4x, येते किती आले 3, बरोबर 0. हे झालं सामान्य रूपात आलं. मग a बरोबर किती, a बरोबर 1, याच्या साईडला काय नाही म्हणजे 1, b बरोबर किती 4 आणि c बरोबर किती 3. हे झाला तिसरा प्रश्न. आता पाचवा प्रश्न, चौथा प्रश्न आधीच झालेला आहे, आता होता पाचवा प्रश्न. मॅरेथॉन घेऊत आपण, स्पीड मध्ये आपण धडे कव्हर करतो आपल्या बोर्डच्या एक्झामच्या अगोदर. पाचवा प्रश्न अशा प्रकारचा आहे, p कंसात 3 6p बरोबर -5. लक्ष द्या, बरोबर आहे का प्रश्न? अशाच प्रकारचा आहे पाचवा, लक्ष द्या. कंसाचा अर्थ गुणाकार 3 आणि p चा गुणाकार याच्या साईडला 1 असते, 3 1 3, p ला p, इथं 6 1 6, p गुणिले p चा वर्ग, इथं p आहे, इथं p आहे, कारण याच्यावर 1 आहे, याच्यावर 1 आहे, p गुणिले p चा वर्ग असते, बरोबर -5. त्यानंतर वर्ग असले सुरुवातीला पाहिजे आपल्याला 6p वर्ग, याच्या पुढे काय प्लस 3p, हे बरोबरच्या इकडे येऊन प्लस 5 बरोबर 0. हे झालं सामान्य रूपात. आता सामान्य रूपात लिहिता काय लिहायचे आपल्याला, ए बी सीच्या किमती काढायचे, ए बरोबर किती 6, बी बरोबर किती 3 आणि सी बरोबर किती 5. त्यानंतर 6वा प्रश्न आहे का आहे बघा, 6वा प्रश्न घेऊ लगेच. 6वा प्रश्न अशा प्रकारचा आहे, x चा वर्ग -9 बरोबर 13. तर लक्ष द्या, x चा वर्गला वर्ग -9, हे 13 कशात येतं प्लस मध्ये येऊन मायनस मध्ये, -13 बरोबर 0. या दोघांचा साईन कसा आहे सारखं, दोघांची बेरीज किती येईल बरं 22, दोघांची बेरीज येईल 22, 22च की. त्यानंतर बरोबर 0, a बरोबर किती 1, b बरोबर किती नाही 0, c बरोबर किती मग 22, कोणते 22 -22. अशा प्रकारे तिसरा प्रश्न संपला. स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या, वाटलं लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट चौथा प्रश्न, चौथा प्रश्न परिपूर्ण लिहिला मी, फक्त वाचून दाखवतो, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4, वर्ग समीकरणासमोर प्रश्न समजून घ्या. वर्ग समीकरणासमोरील समोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाचे मुळे आहेत की नाही ते ठरवा. आपल्या मुळे आहेत की नाही ते ठरवायचे. तर लक्ष द्या, प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न, x चा वर्ग प्लस 4x -5 बरोबर 0, कॉमा एकच कॉमा, हा x बरोबर किती 1 आणि x बरोबर -1. असा प्रश्न आहे. याचं समाधान करते की नाही ते बघायचे, उकल आहे की नाही ते बघायचे. तर बघा कसं करायचं, समीकरण काय, x चा वर्ग बाण मारायचं, x चा वर्ग प्लस 4x मायनस किती 5 बरोबर 0. x बरोबर काय बसवायचे आपल्याला सुरुवातीला 1 बसवायचे, कशामध्ये ठेवायचे 1 ह्या समीकरणामध्ये ठेवायचे, 1 x च्या जागी बसवायचे, प्लस 4 1 -5 बरोबर 0. 1 चा वर्ग काय येते रे 1च येते, प्लस 4 1 4 -5 जसा तसा बरोबर 0. या दोघांचा साईन कसा आहे सारखा, दोघांची बेरीज झाली 5 बरोबर 0, 5 मधून 5 गेले 0 बरोबर 0. हे जर 0 येत असेल तर काय करायचं, हे मुळे आहे किंवा उकल आहे म्हणायचं, आहे मूळ आहे म्हणा किंवा मुळे आहे म्हणा. हे झालं. त्यानंतर समीकरण काय, x चा वर्ग प्लस 4x -5 बरोबर 0. x बरोबर काय ठेवायचे आता -1 ठेवायचे, 1 ठेवल्यानंतर 0 येते नाही बघायचे. x च्या जागी काय ठेवायचं -1, x चा वर्ग असल्यामुळे त्याचा वर्ग केला प्लस 4 आणि ते 1 प्लस -5 बरोबर 0. 1 चा वर्ग फक्त काय येते -1 चा बी वर्ग 1च येते, इथं प्लस मायनस 4 1 4 ये 5 बरोबर 0. दोघांचा साईन वेगळा आहे, दोघांची वजाबाकी -3, हे 5 बरोबर 0. दोघांचं साईन सारखं झालं, दोघांची बेरीज झाली 8 बरोबर 0. दोन्ही बाजू सारख्या झाल्या काय, हे मूळ नाही म्हणायचे, हे काय उकल नाही म्हणायचे. काय काय अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला. चौथ्या प्रश्नातला पहिला प्रश्न संपला. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. क्लिअर आहे. नेक्स्ट चौथ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न,
चौथ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न, 2m चा वर्ग -5m बरोबर 0, कॉमा m बरोबर 2 आणि कॉमा 5/2 हे किमती ठेवून बघायचे, त्याचं उत्तर मिळते की नाही बघायचे आपल्याला. तर लक्ष द्या, समीकरण काय आपलं, 2m चा वर्ग -5m बरोबर 0. m बरोबर काय बसवायचे आपल्याला, 2 बसवायचे. गणपती बसवायचा नाही, 2 बसवायचे. समीकरणामध्ये 2 m च्या जागी किती, 2, 2चा वर्ग -2 इथं बरोबर 0. 2 ला 2, 2चा वर्ग किती 4, इथं कंस 4 गुणाकार 5 2 10 बरोबर 0. इथं 4 2 8 -10 बरोबर 0. साईन कसा आहे, वेगळा साईन आहे, दोघांची वजाबाकी आली 0. मग 2 आले इथं 0, इथं 0 आहे काय नाही, मग हे उकल नाही, मूळ नाही म्हणायचं शॉर्टकट मध्ये. तुम्ही लिहा सिस्टमॅटिक. त्यानंतर दुसरा, 2m चा वर्ग -5m बरोबर 0. m बरोबर काय ठेवायचे, m बरोबर ठेवायचे 5/2 ठेवायचे. m बरोबर 5/2 ठेवल्यानंतर उत्तर येते की नाही 0 बघायचे. हे 2 ला 2, m च्या जागी 5/2, इथे m चा वर्ग असल्यामुळे याचा वर्ग केला. त्यानंतर 5 जशा तसे m च्या जागी 5/2 बरोबर 0. हे 2 ला 2, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4 बस. त्यानंतर वरचे गुणाकार 5 5 25, खाली बे 1 बे 0 जसं तसं, बे 1 बे, बे 2 4, 25 छेद किती 2, इथं 25 छेद किती 2 बरोबर 0. छेद सारखा वरच्या वरची वजाबाकी दिसते की, वजाबाकी 0, खाली 2, 0 ला 2 भागलं तर काय होते 0 होते. 0 बरोबर किती आलं 0 आलं. मग हे मूळ आहे, हे मूळ आहे म्हणायचं किंवा उकल आहे, ह्या समीकरणाची उकल आहे. लिहून घ्या किंवा पॉज करा व्हिडिओ. आणि त्यानंतर प्रश्न घेऊता 5वा, के ची किंमत काढायचे महत्वाचे प्रश्न असतात. स्पीड मध्येच आहे आपलं गणित आता, कारण का आपली एक्झाम जवळ येत आहे, त्यामुळे आपल्याला स्पीड मध्येच घ्यावं लागणार आहे. का सिलेबस सगळा कव्हर करायचं आपल्याला. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पहिलं चॅनल आहे आपलं, पहिला व्हिडिओ आहे, चांगलं सबस्क्राईब करा. म्हणताना आपल्याला ऑनलाईन घेता येईल, सबस्क्रायबर वाढल्यानंतर ऑनलाईन जाता येते, त्याशिवाय ऑनलाईन घेता येत नाही. क्वेश्चन नंबर 5, जर x बरोबर 3 हे kx चा वर्ग -10 x + 3 बरोबर 0. पुढे म्हणते, मी प्रश्न वाचतो, या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती, के ची किंमत काढायची. तर लक्ष द्या, समीकरण लिहून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त समीकरण लिहून घ्यायचं. kx चा वर्ग -10x + 3 बरोबर 0. x बरोबर किती 3, बस असं लिहायचं. त्यानंतर k ला k, x च्या किती 3, 3चा वर्ग 10 आणि 3 + 3 बरोबर 0. k ला k, 3चा वर्ग 9, तिथं 9 30 + 3 बरोबर 0. 9 समोर लिहितात, 9k, दोघांची वजाबाकी -27 बरोबर 0. 9k जशा तसं, 27 कशात आहे इथं प्लस मायनस मध्ये, तिकडे जाऊन प्लस मध्ये बरोबर 27. त्यानंतर 9 आणि k मध्ये कोणतं साईन असते, गुणाकार असते, गुणाकारातलं बरोबरच्या पलीकडे जाऊन भागाकार, k बरोबर 27/9, 9 त्रिक 27, मग k बरोबर किती आलं आपल्याकडे 3 आलं. म्हणजे k ची किंमत काढायची आपल्याला, नाही k ची किंमत काढायची किती आली, मग 3 आली. क्लिअर आहे. 5वा प्रश्न लिहून घ्या लवकर लवकर. 6वा प्रश्न, सराव संबंध शेवटचा प्रश्न आहे. कृती पूर्ण करायची, आपण कृती करत नाही कधी पण, आपण काय करतो संपूर्ण गणितच करतो आहे. 5m चा वर्ग + 2m + k बरोबर 0. x बरोबर नाही, m बरोबर, आता m बरोबर दिले आपल्याला -7/5. तर बघा प्रश्न असा होता, प्रश्न वाचतो, लक्ष द्या. 5m चा वर्ग + 2m + k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 आहे. -7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. क्लिअर आहे प्रश्न. तर बघा, मग त्याचं उत्तर बघा. सराव संबंध शेवटचा प्रश्न आहे, सराव संपत आहे, काहीच नाही, त्याच्यासारखं करायचं, आधी जसं केलं तसंच करायचं. 5m चा वर्ग + 2m च्या जागी बसवायचे
एक मिनिट, थोडीशी चूक झाली, लक्ष द्या. काय बरं, डायरेक्टली तुम्ही आता 5 एमच्या जागी किती -7 छेद किती 5 कंसाचा वर्ग प्लस 2 इथं किती -7 छेद 5 प्लस किती के बरोबर 0. 5 ला 5, 7 चा वर्ग किती रा 49, 5 चा वर्ग 25 प्लस 7 दोन्ही 14 मायनस प्लस प्लस मायनस मायनस 5 1 5 प्लस के ला के बरोबर 0. 5 1 5 5 5 25. इथं आला 49 छेद 5 प्लस 14 छेद 5 प्लस के बरोबर 0. कंसाचा अर्थ गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार. 5 ने 25 ला उडवू शकता आपण. त्यानंतर याचा छेद सारखा आहे, अपूर्णांकाची बेरीज छेद सारखा असेल तर वरच्या वरची बेरीज किंवा वजाबाकी, इथं वजाबाकी आहे. एक मिनिट, आता इथं वेगळं साईन आहे, इथं प्लस इथं मायनस, वजाबाकी किती येईल बरं. इथं राहिले 5 आणि इथं राहिले 3. त्यानंतर खाली ह्या दोघांपैकी 1 प्लस के बरोबर 0. 5 न 35 ला भागला किती येईल 7 येईल प्लस के बरोबर 0. 7 कशात इथं प्लस वन तिकडे जाऊन मायनस मध्ये, के बरोबर -7. के बरोबर काढायचं होतं आपल्याला, के बरोबर काढल्या -7. चला घ्या स्क्रीनशॉट लिहून घ्या. आता आपल्याला नवीन पॉईंट शिकायचे आहे, लक्ष द्या. पॉईंटचा कंटिन्यू आपल्याला मॅरेथॉन घेऊन कंप्लीट करायचे चॅप्टर. लक्ष द्या. खाली वर्ग बहुपदीचे अवयव पाडा, हे छोटा पॉईंट आहे. त्यानंतर अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडणे, वर्ग समीकरणाची मुळे काढणे, वर्ग समीकरणाची मुळे काढायचे. त्यानंतर आधी काही छोटी छोटी गणित आहेत अवयव पद्धतीचे, ते आपल्याला बघायचे. तर लिहून घ्या लवकर. नेक्स्ट, सराव संपला, पॉईंट लागायला नाही. कृती करायची आहे. कृतीमध्ये एक पहिला प्रश्न आहे, तुमच्या पुस्तकातला प्रश्न आहे. दिसत नसत तर समजून घ्या. प्रश्न हे बघा, पेज नंबर 34 वर खाली बहुपदीचे अवयव पाडा असे प्रश्न आहेत, ते आपण सॉल्व्ह करून घेणार. किती -4x -5 असा प्रश्न आहे. या प्रश्नाला काय करायचे, अवयव पद्धतीने सोडवायचे. अवयव पद्धत म्हणजे काय असते बघा. पहिली स्टेप ध्यानात ठेवा. प्रत्येक वेळेस आता आपल्याला हे स्टेप करायचे, अशा प्रकारे जास्त गणित, त्यासाठी सुरुवातीपासून एक एक स्टेप चांगलं बारकाईने समजून घ्या. थोडीशी मेहनत लागेल, कारण का 8वी पासूनचे कन्सेप्ट आहेत, याच्या सगळ्यात अवघड जाणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला पाडी येणार नाही व्यवस्थित, ते अवघड जातील. त्यासाठी प्रॅक्टिस करा. पाडी येत नसेल तरी प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुम्हाला येतील. बघा मग पहिली स्टेप काय, इथली संख्या घ्यायची आणि इथल्या संख्या घ्यायची. बस लक्ष द्यायला काय म्हणतो ते, इथली संख्या बघायचं, इथल्या संख्या बघायची. इथं संख्या काय नाही म्हणजे काय असते, 1 असते. त्या दोघांचा गुणाकार करायचा. मग या दोघांचा गुणाकार येईल -5. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, प्लस मायनस मायनस. 5 1 5. या 5 ला असे 2 शिंग मारायचे, येण्या पाडायचे 2. जसं तुम्ही पाडता, काही मुली पाडतात की नाही, तसं शिंग पाडायचे, येण्या पाडायचे. पाडल्यानंतर असं विचार करायचे की दोघांचा गुणाकार केल्यानंतर, असं विचार करायचा, दोघांचा गुणाकार केल्यानंतर म्हणजे एका दोघांचा गुणाकार केल्यानंतर 2 संख्येचा गुणाकार केला तर 5 यावं, आणि त्या 2 संख्येची बेरीज किंवा वजाबाकी केलं तर किती यावं, 4 यावं, -4 यावं. कळते काय म्हणतो ते. या दोघांचा गुणाकार केला तर -5 झाले. मग असे होते काहीच आपल्याला, दोघांचा गुणाकार केल्यानंतर किती यावं, 5 यावं, आणि बेरीज किंवा वजाबाकी केलं तर किती यावं, 4 यावं. मग कोणती संख्या आहे बरं बघा, गुणाकार केल्यानंतर कोणती येईल, 5 1 5. आपल्याला मोठी संख्या 4 पाहिजे, इथं मायनस होता. या दोघांचा गुणाकार केला 5 1 5. या दोघांची वजाबाकी केलं, बेरीज किंवा वजाबाकी, फक्त बेरीज नाही, बेरीज किंवा वजाबाकी केलं तर किती -5. इथे लिहायचे x चा वर्ग कोणते 5x प्लस 1x -5 बरोबर 0. याच्यातून काढायचे किती, x चा वर्ग म्हणजे x आपल्याकडे किती असतं, 2 असतात, एक कंसामध्ये एक बाहेर. इथं मायनस काढले, या दोघांचा गुणाकार केला तर हे येते, रिपीट येते, x गुणिले x चा वर्ग होते. त्यानंतर 5 आणि x चा गुणाकार केला तर 5x. त्यानंतर याच्या साईडला काय आहे, 1 आहे, एक बाहेर काढला, कंसात दिला x. मला इथं 5 पाहिजे, कशाने गुणू 1 ला 5 ला. इथला कंस आणि इथला कंस सारखा आला पाहिजे, ध्यान ठेवा, बरोबर 0. हे दोघं कशा आहेत, सारखे. दोघांपैकी एकच लिहायचं, 2 2 कशाला म्हणत घ्यायची, दोघं सारखेच आहेत की, मग एकानंच काम भागवायचं. त्यानंतर x प्लस 1 बरोबर 0. 0 वाटून द्यायचा, 0 याच्या पुढे लिहायचं, याच्या पुढे लिहायचं. काय केलं, हे जे बाहेर हिंड आहेत, कंसाच्या बाहेर, त्याला एका कंसात टाकलं. हे दोघं आहेत, त्याला एकाच लिहिलं. काय केलं, जे कंसाच्या बाहेर आहे त्याला एका कंसात, आणि जे बाहेर दोघं सारखे आहेत त्याला एकच लागलं. x -5 बरोबर 0 द्यायचं वाटून. त्यानंतर x प्लस 1 बरोबर 0. 5च्या पुढे कोणता साईन आहे, मायनस, तिकडे जाऊन प्लस. x बरोबर किती 5, x बरोबर 5 आहे. त्यानंतर 1 कशात आहे,
प्लस मध्ये जाऊन मायनस एक्स बरोबर किती आला -1 आला. अशा प्रकारे कृतीमधला पहिला प्रश्न संपला. का आला दुसरा प्रश्न बघा प्रश्न काय 2m चा वर्ग -5m बरोबर 0 असते. तर लक्ष द्या, आता हे थोडं अवघड जाईल. लक्ष द्या, इथून काय काढायचं, इथून काढतो मी m कंसात राहील 2m. इथं मला 5 पाहिजेत, काय गुणून मग मी 5m पाहिजेत. मी कशाने गुणून फक्त 5 न, कारण का याचा गुणाकार केलं हे मिळव, याचा गुणाकार केलं तर हे मिळव बरोबर 0. आता 0 वाटून द्यायचा, m बरोबर 0 लिहायचं. त्यानंतर 2m - 5 बरोबर 0. इथं आता 0 आलं, याचं संपलं काम. 2m बरोबर हे मायनस मध्ये तिकडे जाऊन प्लस मध्ये, हे 2m कशात येतं, कशात आहे 2 गुणाकार ते भागाकार, म्हणजे m बरोबर आलं 5/2. हे झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर तिसरा कृतीमधला प्रश्न. आता याच्यानंतर मोठे मोठे आहेत, समजून घ्या. a चा वर्ग -25. आता असा प्रश्न आहे, समजून घ्या. a चा वर्ग जसा तसं 25 ला आपण 5 चा वर्ग लिहू शकतो की नाही बरं, लिहू शकता. काय बिघडते का, बिघडणार. मग आपल्याला सूत्रपाठ आहे थोडंसं. a चा वर्ग - b चा वर्ग 21 + 21 मायनस दोघांची एकच बेरीज करायची, एकच वजाबाकी करायची. हे कंस इथे लिहा का इथे लिहा, काय बिघडणार आहे का नाही. फक्त सूत्र ध्यान ठेवा, a चा वर्ग - b चा वर्ग बरोबर काय सांगशाल, a चा वर्ग - b चा वर्ग बरोबर सांगशाल पहिल्या कंसात a + b, दुसऱ्या कंसात a - b. क्लिअर आहे. मग असं लिहिल्यानंतर 21 बेरीज 21 वजाबाकी लिहायची याला आपण a - 5, दुसऱ्या कंसात a + 5 बरोबर 0. 0 वाटून द्यायचं. आता 0 नव्हतं, आपण 0 घ्यायचं, बरं वाटते. तर a - 5 बरोबर 0, a + 5 बरोबर 0. a बरोबर किती 5, त्यानंतर मायनस मधला प्लस मध्ये गेला, a बरोबर -5. अशा प्रकारे कृती संपली. लिहून घ्या लवकर. आता आपल्याला मोठे मोठे प्रश्न करायचे, लिहून घ्या लवकर. बघा प्रश्न म्हणते अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे. त्याचा प्रश्न सोडवलेले गणित आहेत, उदाहरण आहेत, समजून घ्या. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. त्यामध्ये पहिला प्रश्न m चा वर्ग -14m + 13 बरोबर 0. बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं. पहिली स्टेप तर आपल्याला माहित आहे, या दोघांचा गुणाकार. इथं काय असते 1, इथं किती येतं, इथं असेल तर संख्याने गुणावं लागणार आहे, नसेल तर 1 घ्यायचं, असेल तर गुणावं लागते. 13 1 13, 13ची अशी खोड करायची, 13ची अशी खोड करायची. दोघांचा गुणाकार केला तर किती यावं 13 यावं. दोन संख्येचा गुणाकार केला तर 13 यावं. दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करून किती यावं 14 यावं. मग मी काय लिहितो 13 1 13, जास्त मेहनत घेणार काय नाही. 13 1 13, इथं वजा इथं वजा, मायनस मायनस प्लस, इथं प्लस मध्ये पाहिजे की नाही आपल्याला, मायनस गुणिले मायनस काय होते प्लस. दोघांचा गुणाकार केला तर 13 आले, दोघांची बेरीज केलं तर किती आलं पाहिजे 14 आलं पाहिजे. आलं. जास्त मेहनत घ्यायची गरज आहे का मग नाही. इथं लिहायचं m चा वर्ग -13m प्लस नाही मायनस किती m + 13 बरोबर 0. त्यानंतर इथं मी m चा वर्ग म्हणजे आपल्याकडे m किती आहे, 2 आहेत. एक कंसात लिहायचं, एक बाहेर लिहायचं. m - 13, या दोघांचा गुणाकार केलं हे ते, या दोघांचा गुणाकार केलं हे ते. कारण का m गुणिले m चा वर्ग 13 1 13, m ला m. इथे लिहिलं मी. याच्यातून काय काढू बाहेर, एक कंसात राहील m. मला इथं 13 पाहिजे. 13 कशाने गुणू, मला इथं प्लस पाहिजे. मग इथं मायनस आहे, मग इथे मायनस घ्यावं लागते, कारण का मायनस मायनस प्लस होते बरोबर 0. एक मिनिट, 13 घ्यावं लागते. 13 किती घ्यावं लागते 13. हां, त्यानंतर हे दोघं कंस सारखे आले, दोघांपैकी एक लिहायचं. m - 13, दुसऱ्या कंसात m - 1 बरोबर 0. 0 वाटून द्यायचा. m - 13 बरोबर 0, m बरोबर m - 1 बरोबर 0. m बरोबर 13, m बरोबर 1. अशा प्रकारे दोन उकली मिळायचं आपल्याला, लिहून घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न 3x चा वर्ग -x -10 बरोबर 0.
तर समजून घ्या प्रश्न. आता थोडं इथं संख्या नव्हती, आता संख्या आहे. या दोघांचा गुणाकार 10 30. कोणती 30? -30. कारण का इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस मायनस मायनस. या दोघांचा गुणाकार केल्यावर किती हो? 30 हो. आता बघा 30ची अशी खोड करायची, 30ची अशी खोड करायची, बेरीज किंवा वजाबाकी केली तर किती हो? 1 हो. आणि गुणाकार केला तर 30 हो. विचार करा बरं. 5 30. कोणते 30 पाहिजे आपल्याला? मायनस पाहिजे. आणि कोणते एक्स 1 पाहिजे? -1 पाहिजे. मग मोठ्या संख्येला द्यावं लागेल की नाही? मायनस प्लस मायनस. 5 6 पंचे 30. दोघांची वजाबाकी झाली. 6 मधून 5 गेले किती राहिला? 1 राहिला. इथे लिहायचं मग 3x वर्ग -6x प्लस किती? 5x -10 बरोबर 0. इथून काढलं मी 3x, कंसात राहिला x. 3 1 3, x गुणिले x वर्ग होते. इथं मला 6 पाहिजे, कशाने गुणू? 2 3 2 6, x ला x. इथून काढलं मी 5, इथे लिहिलो x. मला इथं 10 पाहिजे, 5 ला कशाने गुणू? 2 बरोबर 0. हे दोघं सारखे आले की नाही बघा बरं. दोघांपैकी एक लिहायचं, x - 2 दुसऱ्या कंसात 3x प्लस 5. हे इथे लिहायचं, हे इथे लिहायचं, बरोबर 0. 0 वाटून द्यायचा. x - 2 बरोबर 0, 3x प्लस 5 बरोबर 0. x बरोबर 2, त्यानंतर 3x प्लस 5 बरोबर 0. 5 कशात येतं? प्लस मध्ये, तिकडे जाऊन मायनस मध्ये. x बरोबर इथं -5, x बरोबर -5 भागिले 3. लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न थोडासा अवघड वाटेल. 3y वर्ग बरोबर 15y. लक्ष द्या. इथून आपल्याला नियमानुसार लिहावं लागेल. इथं लिहायचं 3y वर्ग -15y. हे बरोबर इकडे आलं, बरोबर 0. काय केलं? हे जशा तसं लिहिलं, हे बरोबर इकडे आलं, मायनस इकडे राहिलं 0. याच्यातून मी काढतो किती? 3y, कंसात लिहिलं मी y. मला इथं 15 पाहिजे, कशाने गुणू? 5 बरोबर 0. 0 वाटून द्यायचं. आता काय? 3y बरोबर 0, y -5 बरोबर 0. y बरोबर गुणाकारातलं भागाकार 0 भागिले 3 म्हणजे झालं 0. काय झालं? 0. y बरोबर किती मग? 5. हे झालं प्रश्न. इझी. त्यानंतर किती होता हे प्रश्न? तिसरा होता. चौथा प्रश्न, x वर्ग बरोबर 3. आता याचे अवयव पाडायचे, लक्ष द्या. इथं लिहायचं काय? x वर्ग बरोबर तिकडे येऊन -3 बरोबर 0. बरोबर आहे. याला मी असं लिहू शकतो की नाही? लक्ष द्या. x वर्ग ही वर्गमूळ 3 वर्ग करू शकतो की नाही? कारण का वर्गमूळचं साईन आणि वर्ग काय होते? कॅन्सल होते. मग वापस रिपीट काय येते? हेच येते. आपल्याला काय करायचे? हे मिळवायचे शेवटी. मग असं लिहिल्यानंतर आता याला एवढ्याला समजायचं, एवढ्याला समजायचं b. मग एक वेळेस आपण थोड्याच वेळा खाली शिकवतो, एक वेळेस बेरीज, एक वेळेस वजाबाकी. x मायनस वर्गमूळ 3 दुसऱ्या कंसात x प्लस वर्गमूळ 3 बरोबर 0. 0 काय करायचं? वाटून द्यायचं. x मायनस वर्गमूळ 3 बरोबर 0, x प्लस वर्गमूळ 3 बरोबर 0. x बरोबर वर्गमूळ 3, त्यानंतर x बरोबर प्लस मध्ये तिकडे जाऊन मायनस मध्ये वर्गमूळ 3. अशा प्रकारे हे झालं चौथा क्वेश्चन. लिहून घ्या लवकर. त्यानंतर पाचवा प्रश्नाचं उत्तर बघायचं आपल्याला लगेच.